पनवेलकरांची तहान नवी मुंबईकरांनी भागवावी अशी मागणी पनवेलचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेला केली आहे। जर पाणी दिलं नाही तर मोरबे धरणाची पाईपलाईन पनवेलमधून गेली आहे, आम्ही पाईपलाईनचा व्हॉल्व बंद करू असा इशारा पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी दिलाय। आज पनवेल महापालिकेच्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी भेट घेतली। यावेळी ही चर्चा करण्यात आली आहे। खरं प्रश्न आहे, सर्व तुमच्याच हद्दीतून सर्वीकडे येतात, जेवढे डॅम आहेत हे सर्वच रायगड हद्दीमधूनच इकडे येते की आमच्या ठाणे हद्दीमध्ये 12वीचा डॅम सोडला तर दुसरं कुठलाच नाही आहे। इव्हन आम्ही सुद्धा मोरबेचा आमचं डॅम असताना सुद्धा आम्हाला 12वीचं पाणी घ्यायला लागते आणि 12वीच्या पाण्यावरती आमचे ऐरोलीसारखे एक नगर आणि त्याच्यावरती सांभाळलं जातं। म्हणजे ह्या सर्व गोष्टी आहेत। आता तो जर तरचा प्रश्न आहे आणि आता तिकडनं येते त्या ठिकाणी येत असताना अगोदरच काही गोष्टी जर घडल्या असत्या आणि झाल्या असत्या तर सामंजस्यपणे सर्व गोष्टी करता आल्या असत्या। मला नवी मुंबईमधून 30 MLD पाण्याची व्यवस्था करा आणि त्यांनी त्या आमचे विरोधी पक्षनेते नवी मुंबईत त्यांना भेट घ्या, त्या संदर्भात त्यांनी सांगितलं यांना भेट घ्या। आम्ही त्यांना आज भेटलो, काय आयुक्तांना भेटू, महापौरांना आम्ही महिना झाला पत्र दिलं आहे, इथले नवी मुंबईचे महापौर आम्हाला भेटी देत नाही अशी परिस्थिती आहे। म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी पाण्याचा जिथे स्रोत मिळेल त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो। पनवेलचा जो वायल धरणातून पाणी येणार आहे तो काम तिथं अडकलेलं आहे, त्या ठिकाणी इथले सत्ताधारी काही करत नाही। 4 वर्षे तो काम रखडलेले आहे, तिथून पाणी आलं तर पनवेलला पाणी मिळतो। मोरबा धरण आहे, नव्याने जो सँक्शन झालं आहे, गेल्या वर्षी आमदार महोदयांनी सांगितली की 700-800 शिलार धरण सँक्शन झालं, पण त्याच्यासाठी पण 3600 कोटी तरतूद महापालिका करू शकत नाही। नक्कीच आम्ही या लोकशाहीमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या सगळ्या पायऱ्या आम्ही पुढे करत चाललेलो आहोत। शेवटी आमचा संयम सुटणार आहे। हेच माझं सर्व पाणी हा कलंबुली सर्कलवरनं नवी मुंबई महानगरपालिकेला येतोय। हा नवी मुंबई महानगरपालिका येणारा जो कॉक आहे तो आम्ही 100% फिरवणार आहोत। एक विशिष्ट तारीख देणार आहोत, त्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे जो पाणी येतो तो पाणी आम्ही बंद करणार आहोत आणि पनवेलची ताण भोगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। कारण का पनवेलला कोरडा घसा ठेवून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी देणार नाही, या भूमिकेला आम्ही स्पष्ट असतो। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।